मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात फार मोठी अनास्था निर्माण झालेली आहे, फार मोठी अनास्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून करता ही अनास्था म्हणजे विशेष करून अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुखांमध्ये अवकड आणि ओबीसी लोक जे कर्मचारी आणि अधिकारी पदावर कार्यरत आहेत त्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार अत्यंत उदासीन आहे. आणि ही उदासीनता घालवण्यासाठी आपल्याला बैठकीच्या तारखा नेणं क्रम प्राप्त होतं. आणि म्हणून करता आपण प्रत्येक ठिकाणी याचं संयोजन नियोजन करणं ही काळाची गरज आहे. कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की मी प्रत्येक बैठकीला यापूर्वी सुद्धा बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तोच मुद्दा पुन्हा रिपीट करतो की 17 डिसेंबर 2017ला 29 डिसेंबर 2017ला महाराष्ट्र सरकारनं एक साधं पत्र काढलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखल्या, महाराष्ट्राच्या पदोन्नत्या रोखल्या. म्हणजे 2017 पासून रोखलेले आहेत, माहिती असू दे, साध्या पत्रावर. खरं म्हणजे त्या पत्राला कोणत्याही पद्धतीचा आधार नव्हता आणि तो आधार नसताना बेकायदेशीररित्या त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारनं ही कारवाई केली. आणि त्या कारवाईला या महाराष्ट्रातले सगळ्या खात्यातले अधिकारी बळी पडलेले. तुम्हाला माहिती पण सांगतो, सगळ्या खात्यातले त्या पत्राला अधिकारी बळी पडले आणि त्यांनी मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या थांबवल्या. आम्ही ज्या ठिकाणी बैठकीला गेलो त्या ठिकाणी बैठकीमध्ये विशेष करून IAS अधिकाऱ्यांच्या बरोबर ज्या बैठका झाल्या त्यावेळेला त्यांना जे मुद्दे विचारले त्या मुद्द्यावर बऱ्याच IAS अधिकाऱ्यांनी शासनाला पत्रव्यवहार केला आणि शासनाला सांगितलं की या पत्राच्या अनुषंगानं कास्ट्राईट कर्मचारी संघटनेने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते मुद्दे योग्य वाटतात आणि पत्रावर आम्ही मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं आरक्षण थांबवू शकत नाही, तर याच्यासाठी आम्हाला पुनर्मार्गदर्शन व्हावं म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केला बऱ्याच अधिकाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी केला. आणि महाराष्ट्र सरकारकडे आम्ही सुद्धा त्या माध्यमातून ही पदोन्नती कशी या पत्रावर रोखली गेली असा विचार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक चालाकी केली. कशी चालाकी केली की 7 मे 2021ला त्या पत्राचा मागोवा घेतला आणि 7 मे 2021ला GR काढला. कारण आमचा पत्राला विरोध होता, पत्रावर रोखता येत नाही म्हणून विरोध होता, म्हणून 7 मे 2021ला GR काढला. आणि GR काढून काय केलं की पदोन्नती पुन्हा थांबवायला पाहिजे. बघा आपण लोक